मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाकडे बघून देशातल्या जनतेने देश कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा महत्त्वाचा निर्णय घेत असताना देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे देशाची सूत्र सोपवली। नेहमी मतदार देश पातळीवर वेगळा विचार करत असतात, राज्याच्या पातळीवर विचार करत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी असं आम्ही महायुतीचं सरकार चालवतो, तिथं आम्हाला संधी दिलेली आहे, आम्ही त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आणली, माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफी योजना आणली आणि एकंदरीतच चांद्यापासून बांद्यापर्यंत तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल ह्याबद्दलचा आमचा मनापासूनचा प्रयत्न चाललेला आहे। आज या सभेच्या निमित्तानं अनेक ह्या भागातले प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, आमचे जीवाभावाचे कार्यकर्ते आलेले आहेत, अनेक उमेदवार इथं आलेले आहेत, अनेक प्रमुख कार्यकर्ते आलेले आहेत। जसं काळ बदलतो तसं आपल्याला पण काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात। पाठीमागचा एक काळ ह्या शहरामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विठ्ठलराव गाडगे साहेबांना मानणारा पुणे शहर होतं, धारियांना मानणारं पुणे शहर होतं, सुरेश कलमाडींना मानणारं पुणे शहर होतं। मधल्या काळामध्ये आमच्या विचाराचे पण उमेदवार निवडून देण्याचं काम तुम्ही केलं, परंतु पूर्ण बहुमत आलं नाही। मित्रांनो, मला एक गोष्ट माझ्या तमाम नागरिकांना आवर्जून सांगायची की मी ज्यावेळेस एक बारकाईनं पुण्याचा नागरिक या नात्याने माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस या प्रभागामध्ये काही समस्या आहे। झोपडपट्टीमध्ये पायाभूत सुविधांचा इथं मोठ्या प्रमाणावर अभाव आहे। अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने या परिसरामध्ये राहतात। कचऱ्याची समस्या अतिशय भीषण अशा प्रकारची इथं पाहायला मिळते। पिण्याच्या पाण्याचं नियोजन व्हावं आणि रोज जे काही नागरिकांना पाणी लागतं, माय माऊलीला लागतं, लाडक्या बहिणींना लागतं, ते पाणी मिळावं अशी साहजिकच नागरिकांची अपेक्षा आहे। सोनवणे हॉस्पिटल ते प्रसूतिगृह अद्ययावत करावं अशी एक मागणी आहे। त्याचा टेंडरवर कोणाचा डोळा आहे आणि कोणाचा पती तिथं सेटिंग लावतोय ही सगळ्या पुण्याला माहिती आहे। मित्रांनो, नागझारी नाल्याचं पाणी पावसाळ्यामध्ये इथं घरामध्ये घुसतं। नाल्याला सीमा भिंत बांधण्याची मागणी इथल्या नागरिकांची मागच्या 9 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ज्यांची होती त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही आहे। अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांना मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेच्या मधून अर्थसहाय्य मिळावं अशी एक मागणी आहे। आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अर्थ आणि नियोजन खातं आहे, परंतु त्याचबरोबर औकाफ आणि अल्पसंख्याक विभाग हा देखील माझ्याकडे आलेला आहे। त्याच्यामुळं ह्या वेगवेगळ्या घटकाला त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांच्या घरामध्ये कोरोनामुळं घरातली माणसं त्या ठिकाणी मृत्यू पावली, त्यांचा अंत्यविधी करायला देखील घरातले लोक तयार नव्हते, एवढी भीती होती। आणि त्या काळामध्ये जावेद खानने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, जनतेचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या जीवाशी तो खेळला। आणि मात्र लोकांच्या वेगवेगळे काही मृतदेह होते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। महानगरपालिकेकडून अपेक्षित अशा योजना इथं राबवल्या गेलेल्या नाहीयेत। ह्या परिसरामध्ये नागरिक यापूर्वी आता गुण्यागोविंदांनी राहताना काही लोहिया नगर भागामध्ये नागरिक 11 वर्षापासून स्थलांतरित असून सुमारे 70 पेक्षा अधिक लोक घराची वाट पाहत आहेत आणि त्यांना घर मिळालेलं नाहीये। आजही माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये 4000 कुटुंब 11 वर्षापासून पावन झालेला आणि शिवाजी महाराजांच्यावर संस्कार करण्याचं काम
ह्याच भूमीमध्ये राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललोय. मौलाना आझाद असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, किंवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, किंवा त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा वारसा हा आपल्याला मिळालेला आहे. आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने जर आपण पुढे गेलो तरच आपलं भलं होणार आहे. जग वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. आपल्याला देखील नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार आहे. माझ्या पुण्यामध्ये तुम्हाला पण दैनंदिन जीवनामध्ये रोज त्याला सामोरं जावं लागतं. आज पुण्याचं ट्रॅफिक समस्या कोलमडून पडलेली आहे. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. पुण्यामध्ये तिथं राहत असणाऱ्या नागरिकांना रोज जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी मिळत नाही. वास्तविक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे महानगरपालिकेचं काम आहे. मग महानगरपालिका कुणाच्या ताब्यात होती? का नाही त्यांनी काम केलं? का नाही त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले? त्याच्यामध्ये पर्यावरणाचा प्रश्न आवासून उभा आहे. पुणेकरांनो, तुम्हाला माहिती नाही, पुण्याचा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये फार वरचा क्रमांक लागतोय. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं त्याबद्दल महानगरपालिका आणि तिथं काम करणारे जे कारभारी होते त्यांनी लक्ष दिलेलं नाहीये. डायस प्लॉटमध्ये प्रिया विक्रम मोरे, हरेश शिवाजी लडकत, फिरोजा जावेद खान आणि शहानूर रशीद शेख, शहानूरच्या वडिलांनी देखील पूर्वी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो, मी ज्यावेळेस पुण्याच्या राजकारणात आलो ते 35 वर्षापूर्वी आलो. तो काळ वेगळा होता. मी फार तरुण होतो. आता मी अनुभवी झालेलो आहे. माझी प्रशासनावर पकड आहे. मी तुम्हाला तुमच्या भागामध्ये येऊन ज्यावेळेस मत द्या 15 तारखेला असं आव्हान करतो, त्यावेळेस मी मगाशी ज्या कामाचा उल्लेख केला, रस्त्यांना खड्डे आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. मी या सगळ्यांच्याकडनं ते करून दाखवीन. मी ते पिंपरी चिंचवडमध्ये दाखवलं, राज्याने ते बघितलं. आज माझ्या बारामतीमध्ये जाऊन बघा, बारामती शहर कसं एक अतिशय चांगल्या प्रकारे प्रगत शहर म्हणून आज लोक त्या शहराचे नाव घेतात. तशा पद्धतीनं आपल्याला पुण्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. ते काम करण्याच्या करता माझ्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका तुम्ही निवडून द्या. मी चांगले अधिकारी इथं आणण्याचा प्रयत्न करीन, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीन. अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये कोयता गँग किंवा कधी कधी तरुण मुलं कुठल्या गाड्या फोडतात, गाड्या जाळतात, मोटरसायकली जाळतात, दहशत निर्माण करतात. वास्तविक अनेक लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये देशातनं, राज्यातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आणि आपल्या पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातनं इथं आलेले आहेत. त्यांना इथं येण्याचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या द्वारे तो अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकोप्याने जातीय सलोखा निर्माण करून आपल्याला सगळ्यांना काम हे करावं लागणार आहे. आणि ते काम करण्याच्या करता आपल्याला उद्याच्या 15 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुणाच्याही दबावाला बळी न पडता, कुणाच्याही धाकटपाशेला बळी न पडता काही घाबरण्याचं कारण नाही. मी त्याच्यामध्ये आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये पुण्याला पाणी दिलेलं आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये जे कामं व्हायला पाहिजे ती कामं केली झाली नाही. आम्ही मेट्रो आणली, परंतु ते मेट्रोची पुढची कामं आपल्याला करायची. आपल्याला PML करता जास्तीच्या बसेस घ्यायच्यात. शिक्षणाच्या बद्दल सगळ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना देखील शिक्षण मिळालं पाहिजे. मला मतदार बंधू भगिनींनो तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही वेगवेगळ्या समाजाच्या करता, काहींच्या करता अमृत संस्था काढली, काहींच्या करता सारथी आणली, काहींच्या करता महाज्योती आणली ओबीसींच्या करता, काहींच्या करता बार्टी आणली, काहींच्या करता आरटी आणली, काहींच्या करता मार्टी संस्था आणली. अशा वेगवेगळ्या संस्था आणलेल्या आहेत. गरीबातल्या गरीब मुलाला देखील शिक्षण घेण्याचा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून काम करण्याचा अधिकार आहे.
आणि त्या अधिकारापासून त्याला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करून दाखवणार आहे. परंतु त्याच्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज ही उद्याच्या 15 तारखेला आम्हाला हवी आहे. इथं रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे नेते राहुल डंबाळे हे देखील विशेष मेहनत घेत आहेत. ते देखील लोकांना सांगतायत, ते देखील त्या ठिकाणी लोकांना प्रचार करतायत. इथं सर्वसाधारण गटातनं शानूर रशीद शेख हे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी चेअरमन रशीद शेख यांचे चिरंजीव आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना क्षेत्रात योजनांचा लाभ देण्यात ते अग्रगणी आहेत. 24 तास मदतीसाठी लोकांना उपलब्ध राहणारा कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहेत. आज सौ फिरोजा जावेद खान ह्या शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. त्या जावेदभाई खान यांच्या पत्नी आहेत. आणि मी मगाशीच उल्लेख केला, जावेद खान यांनी आपल्या करोनाच्या काळामध्ये केलेलं काम हे आपल्याला अजिबात विसरता येत. त्या आहेत, त्यांनी अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहेत. ह्या प्रकारे इथं प्रतिनिधित्व देताना आम्ही वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही इथं नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाही आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. मला एक गोष्ट मान्य आहे की यांना उमेदवारी देत असताना त्यांच्याच तोडीचे इतरांना काहींना थांबावं लागलं आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्या नरेंद्र इंद्रसिंग जाधव असतील, कोणी आमदार झालं, कोणी मंत्री झालं, परंतु आमच्याकरता काम करणारा जो कार्यकर्ता असतो तोही झटत असतो ना. एक तर 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत. 2017ला निवडणुका झाल्या, आता 2026ला नवीन महानगरपालिकाचे उमेदवार अस्तित्वात येत आहेत. त्याच्यामुळं बरेच वर्ष त्या भागातला कार्यकर्ता थांबलेला आहे. माझी लाडकी बहीण थांबलेली आहे, माझा वडीलधारी बांधव थांबलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातनं बाबांनो, ह्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की मी अनेक सर्वे केलेले आहेत. मला प्रशासनाचा अनुभव असल्यामुळं मी त्याच्यामध्ये मागील 9 वर्षात ज्यांच्या हातात महानगरपालिकेची सूत्र होती त्यांनी किती कोटी रुपये खर्च केले, तर त्यांनी पाऊण लाख कोटी रुपये पालिकेने 9 वर्षात खर्च केले. परंतु कोणतीच विकास कामं दिसत नाही आहेत. रस्ते खराब दिसत आहेत, कचरा दिसतोय, प्रदूषण दिसतंय, पाणी प्यायला मिळत नाही आहे. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? जगातील 500 शहरांचा मध्ये अभ्यास झाला, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या अत्यंत खराब असणाऱ्या शहरामध्ये जगात पुण्याचा नंबर 4था लागला. ही ज्यांच्या हातात तुम्ही महानगरपालिका दिली त्या लोकांचं कामकाज, अशा पद्धतीचं त्यांचं कर्तृत्व, ते त्याच्यामध्ये यशस्वी झालेलं नाही आहेत. म्हणून मी तुमच्या पुढं पर्याय या नात्याने हे घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे केलेल्या उमेदवार, चांगले रस्ते केले असते तर लोक साधारण 12,350 सफाई कामगार, काही महानगरपालिकेचे परमनंट आहेत 7,000 आणि जवळपास 5,350. आमच्या काही कार्यकर्त्यांनी क्रॉस चेक केलं, यादी मागवली आणि ज्यांची नावं होती त्यांना फोन करून विचारलं की तुम्ही कुठल्या भागामध्ये साफसफाई करतात. ते म्हणले आम्ही पुण्यामध्ये नाहीच आहे, आम्ही साफसफाई करण्याचा काय प्रश्न आहे, आम्ही तिथं कामच करत नाही. म्हणजे बोगस नावं दाखवली आणि करोडो रुपये तुमच्या माझ्या पुण्याच्या ह्या सगळ्या जनतेच्या पैशाचे लुटण्याचं काम 9 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे त्यांनी केलेलं आहे. त्याकरता उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे. मी आत्ता जे तुम्हाला पुणेकरांना सांगितलं ह्याच्यातली एकही गोष्ट खोटी नाही. मी सगळे ते कागद आणलेले आहेत, मी ते पुरावे आणलेले आहेत आणि पुराव्यावर मी बोलतो. तुम्हालाही माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे. मी कधी, मला एकतर स्वतःला खोटं खपत नाही आणि कधी समाजाच्या भलं ज्याच्यात असतं ते आम्ही सगळेजण करत असतो. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या कामातला खऱ्या अर्थाने आपल्याला मार्ग काढायचा असेल तर
आपल्याला बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. केंद्राची निवडणूक वेगळी, ती देशाच्या संदर्भातली आहे. राज्याची निवडणूक वेगळी, ते महाराष्ट्र राज्याचा कारभार करणारी निवडणूक आहे. उद्याची निवडणूक ही पुणे महानगरपालिका कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची ह्याबद्दलची निवडणूक आहे. मी पुण्याचा आहे, तुम्ही पुण्याचे आहात. जे काही बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यामध्ये होणार आहे. बाहेरचे लोक येतील, सांगतील आम्ही असं करू, आम्ही तसं करू. शेवटी आपलं ते आपलंच आहे. हा आपला परिवार आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याच्यामुळं मी कुठल्याही पदावर काम करत असताना मी त्याच्यामध्ये कुठलंही कमी पडणार नाही. अशाच काही प्रलोभनं दाखवली जातील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणला जाईल. दबावाला घाबरण्याचं कारण नाही. त्याच्या आणि आपल्याकडे असणारा हा सगळा पैसा योग्य पद्धतीनं खर्च होतो की नाही त्याकरता देखील आपण बारकाईनं लक्ष ठेवू. मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो, मी दर आठवड्याला ह्याच्याबद्दलचा आढावा घेईल. आता टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे. आपण AI चा वापर करू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. आणि त्याचा वापर करून जे आपल्या पुणेकरांचं नुकसान केलं, पुणेकरांची बदनामी झाली, पुणेकरांचा पैसा योग्य पद्धतीनं खर्च होत नाही, हे जे काही आपल्याला पाहायला व्हावी याकरता आपण सगळ्यांनी आम्ही दिलेल्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याचं काम, आम्ही दिलेल्या उमेदवारांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम, राहिलेल्या दिवसामध्ये कुठंही हलक्या कानाचं राहू नका, अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. माझंही बारकाईनं लक्ष आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं बारकाईनं लक्ष आहे.